नमस्कार, मी दादासाहेब नीळ, स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू. एम्प्लॉयमेंट चौकातील कोल्हापुरी चाळ येथे राहणाऱ्या राजनंदिनी कांबळे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव. उत्तर प्रदेशातील आंतरराज्य गुन्हेगार अनिल कुमार राजभर याने केला कहर. सोलापुरात विमानाने येऊन केली घरफोडी. न्यायालयाने फेटाळला त्याचा जामीन अर्ज. सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवा. जगजीवनराम झोपडपट्टीतील मृत्यू झालेल्या म्हेत्रे कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक मदत द्या, अशी मागणी विष्णू महाराज कारंपुरी यांनी केली आहे. गुरुच्या सानिध्यातच मुक्ती प्राप्त होते. तेलुगू विषयावर प्रवचन सांगताना ह.भ.प. विष्णू महाराज कारंपुरी यांचं प्रतिपादन. पुन्हा एकदा सोलापुरात पाणीपुरवठा 4 दिवसाऐवजी 5 दिवसाआड होणार. महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती. सोलापूरच्या मार्केट यार्डात लिंबूची मागणी वाढली. लिंबूच्या भावामध्ये वाढ. शेतकऱ्यांना होणार फायदा. मुद्रा योजनेतून कोट्यावधी भारतीय तरुणांची स्वप्न साकार होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी साधला संवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात व मिरवणुकीत मंडळांनी सर्व नियमांचं पालन करावं. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे आवाहन. मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांची झाली वाढ. प्रति युनिट 1 रुपया होणार वाढ. नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. शेतकरी चिंतातूर. याबरोबरच बातमीपत्र संपलं. नमस्कार, धन्यवाद.